नमस्कार। आज दिवसभरातील सर्व घडामोडींचा आढावा घेण्यासाठी एडीएन बातमीपत्रामध्ये मी अक्षय तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा घेण्याअगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने उद्या बंदची हाक। शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी घेतली आहे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवक्ता डॉली शर्मा यांनी बदलापूर प्रकरणी महायुती सरकारवरती जोरदार टीका केली आहे। वळूया सविस्तर बातम्यांकडे। बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ उद्या महाविकास आघाडीच्या वतीने राज्यात बंदची हाक देण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवरती विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन उद्याच्या बंदची पूर्वतयारींचा आढावा घेतलाय। बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ उद्या महाविकास आघाडीच्या वतीने राज्यात बंदची हाक देण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवरती विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन उद्याच्या बंदची पूर्वतयारीचा आढावा घेतलाय। सकाळी 9 वाजल्यापासून हा बंद सुरू होईल, तर दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत हा बंद सुरू राहणार असल्याचंही दानवे यांनी सांगितलंय। शिवाय माता भगिनींच्या सुरक्षिततेसाठी उद्याचा बंद असणार आहे, त्यामुळे जिल्ह्याच नव्हे तर संपूर्ण मराठवाडा हा कडकडीत बंद राहील असा विश्वास यावेळी दानवे यांनी व्यक्त केलाय। महाविकास आघाडीच्या वतीनं बंद पाळण्यात येणार आहे। हा बंद माता भगिनीच्या संरक्षणासाठी आहे। या माता भगिनीच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न या महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे। सरकार झोपलेलं आहे। या सरकारला जागं करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी हा बंद कडकडीत व्हावा अशा प्रकारचं आवाहन महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। निश्चित हा जिल्हा पूर्णपणे, जिल्हा नव्हे तर हा मराठवाडा पूर्णपणे कडकडीत बंद राहील आणि माता भगिनीच्या संरक्षणासाठी जनता कटिबद्ध राहील। जर सरकार काम करत नसेल तर अशा प्रकारचा संदेश आम्ही देऊ। बंद सकाळी जो सुरू होईल तो 2 वाजेपर्यंतच असेल। जीवनावश्यक वस्तूंना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे। मी समस्त नागरिकांना आवाहन करेल की आपल्याला गरज असेल तरच घराच्या बाहेर उद्या निघावं। विशेषतः शैक्षणिक संस्थासुद्धा बंद ठेवाव्यात, व्यापारी संस्था बंद ठेवाव्यात आणि 2 वाजेनंतर आपण सुरू करू शकता, अशा प्रकारची आमची संपूर्णपणे भूमिका आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवक्ता डॉली शर्मा या शहरात आले असता त्यांनी बदलापूर प्रकरणी महायुती सरकारवरती ताशेरे ओढले आहेत, तर अनेक महत्त्वाच्या विषयांवरती पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। यावेळी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। कि आप देखिए कि ये टाइमलाइन, इसमें 12 और 13 अगस्त को ये सेक्सुअल असॉल्ट हुआ बच्चियों के साथ। जब एक बच्ची ने स्कूल जाने से मना कर दिया, बच्ची ने कहा कि मुझे परेशानी है, मैं उससे स्कूल जाने के लिए मना किया, तब उसके माता पिता ने उसके टेस्ट कराए। टेस्ट कराने के बाद जब पता लगा कि इस तरीके की बात आई है सामने, तो वो लोग पुलिस के पास गए। 12 से 13 अगस्त की ये बात है। फिर वो लोग दोपहर को 16 अगस्त पुलिस के पास गए। वहाँ पर 12 से 13 घंटे पुलिस स्टेशन में बच्ची के माता पिता को, और मैं कहूँगी प्रेग्नेंट उसकी माता जो गर्भवती थी, उसको 12 से 13 घंटे वहाँ इंतज़ार कराया। और किस तरीके से इस केस में सारे चीज़ें जानने के बाद भी इसको पॉक्सो केस ना बनाकर एक नॉर्मल केस की तरह दिखाने का इन लोगों ने प्रयास किया। लगातार स्कूल प्रशासन को इन्होंने बचाया और स्कूल प्रशासन ने पुलिस को कोई कांटेक्ट नहीं किया, पुलिस को दूर रखा। उन्होंने अपनी तरफ से ये चाहा ही नहीं कि किसी को कुछ पता लगे। सीसीटीवी कैमरे स्कूल में सिर्फ दिखाने मात्र के लिए थे। मैं पूछना चाहती हूँ, क्या बच्चियों के जो टॉयलेट्स बने वहाँ कोई महिला कर्मचारी नहीं आ सकती थी? वहाँ महिला कर्मचारी नहीं रखी जा सकती थी? लेकिन नहीं किया गया। इसमें जिस तरीके से
आप देखिए एकनाथ शिंदे जी जो बहुत अपने आप को कहते हैं कि भाई हम विकास के काम कर रहे हैं, हम जो है बार बार ये लोग ये बात करते हैं कि भाई हम लोग महाराष्ट्र को आगे ले जा रहे हैं। मुझे बताइए ये महाराष्ट्र को आगे ले जाना है या महाराष्ट्र की हर बच्ची, क्योंकि हर किसी के घर में बच्ची है, आज स्कूल से लेकर अस्पताल तक बच्चियां कहीं सुरक्षित नहीं हैं, कहीं सुरक्षित नहीं हैं। ये लोग दूसरे प्रदेशों की तो बात करते हैं, लेकिन अपने प्रदेश में जब ऐसी बात आती है तो एकनाथ शिंदे जी अपना लेजर टाइम मनाने, अपने घूमने के लिए, जब उन्हीं की कॉन्स्टिट्यूएंसी का, उन्हीं के एरिया का ये केस था, वो अपनी लेजर टाइम मनाने जा रहे हैं और उनके डिप्टी चीफ मिनिस्टर अपने नेताओं को दिल्ली में उनके दर्शन करने जा रहे हैं। यहाँ महाराष्ट्र की बेटियों का और उन बेटियों की इज्जत से, उन बच्चियों के परिवारों से उनका कोई सरोकार नहीं। अगर उनका सरोकार होता तो सड़क पर आकर आम जनता को रेल रोको ना करना पड़ता। भाजपच्या आमदार मेघनाताई बोर्डीकर ह्या शुक्रवारी शहरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष शिरीष बोराळकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। नाही, ज्या पद्धतीने त्यांची जी काही मॉब सायकोलॉजी होती किंवा जो काही ठीक आहे उद्रेक म्हणून आपणही पक्षविरहित किंवा सरकारविरहित विचार केला, एक या समाजामध्ये वावरणारे नागरिक म्हणून ती घटनाचे समर्थन आपण करूच शकत नाही, आपल्याही डोक्यामध्ये संताप येतोच। पण ज्या पद्धतीने ती मॉब सायकोलॉजी त्या ठिकाणी तयार करण्यात आली किंवा ज्या पद्धतीने त्यांनी ते ॲग्रेशन दाखवलं ते निश्चित प्लॅन होतं किंवा टार्गेट करण्यासारखं आणि सरकारला गालबोटं लागतील किंवा महाराष्ट्र अशांत होईल अशा पद्धतीचंच होतं। हे बघा, ह्या घटनेचं आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते किंवा कुणीही समर्थन करणारच नाही। पण सोशल मीडियावर काही निषेध मिळणार आता आमच्या सरकारने तात्काळ कारवाई केली। ज्या पोलिसांनी गिरीश महाजन त्या ठिकाणी सगळी परिस्थिती शांततेने हाताळण्यासाठी गेले, आमच्या प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी गेले। म्हणजे बदलापूर घटना यापूर्वी जेव्हा अशा घटना घडायच्या तेव्हा भाजप गाव, तांडा, वस्ती, शहर, क्रांती चौक सगळीकडे आंदोलन करायच्या जोरात। बदलापूर प्रकरणात भाजपनं असं काहीच केलं नाही, रस्त्यावर कुठे आले नाही असं तुम्ही विरोधी वातावरण असंच काय केलं असतं यावेळेस? आम्ही सुद्धा ह्या घटनेचं आम्ही काही समर्थन करत नाहीये आणि कारवाई झालेली आहे। आता पोलिसांना जे त्या ठिकाणचे अधिकारी सस्पेंड केलेले आहेत ते तातडीने हा जो काही आरोपीवरती फास्ट ट्रॅकमध्ये सगळे काही खटला चालवण्यात येणार आहे, त्याला तात्काळ शिक्षा होणार आहे। त्यामुळे सगळं काही होत आहे। सरकार याला जोडून एक विषय असा आहे की वारंवार अशा घटना घडत आहेत। तुम्ही म्हटलं आता अधिकाऱ्यांची संवेदनशीलता होती, मग गृहमंत्रालय कुठेतरी कमी पडतंय, कायदा सुव्यवस्था राखण्यात असं वाटत नाही का किंवा पकड त्यांची कमी होती? नाही, आता त्या परिस्थितीला एक महिला त्या ठिकाणी अधिकारी असताना सुद्धा का हे केलं त्याच्यावरती नंतर तपासणी होईल, त्यांना खुलासा विचारला जाईल, पण तात्काळ ॲक्शन गृहमंत्र्यांनी घेतलेली आहे। पण पकड कमी होती असं दिसतंय का? नाही, तसं नाही। बघा, जाणीवपूर्वक जर गृहमंत्र्यालाच टार्गेट करायचं हा जर उद्देश विरोधकांचा असेल तर त्यांनी अशा पद्धतीच्या खेळा ते चालू ठेवणार। ठीक आहे, बदलापूर घटनेमध्ये गृहमंत्र्याने तातडीने ॲक्शन घेतली, मात्र संभाजीनगरमध्ये एक मुलगी आत्महत्या करते, त्याचे 2 आरोपी पकडले जातात, 5 आरोपी फरार होतात। दुसऱ्या दिवशी ते आरोपी तलवार बंदुका घेऊन त्या मयताच्या घरी जाऊन धमक्या देतात। या प्रकरणात का बरं गृहमंत्री लक्ष घालत नाही? त्यावरती सुद्धा 3 दिवस रस्त्यावर लोक अटक केलेली आहे, त्यावरती सुद्धा लक्ष आहे। बटुकभाई ज्वेलर्सच्या वतीने जिल्ह्यातील नागरिकांसाठी 3 दिवसीय दागिन्यांचं प्रदर्शन ठेवण्यात आलं असून शुक्रवारी सुरू झालेल्या या प्रदर्शनाच्या वेळी आमची प्रतिनिधी उमा शिंदे यांनी बटुकभाई ज्वेलर्स प्रदर्शनाच्या आयोजकांशी संवाद साधलाय। सध्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बटुकभाई ज्वेलर्स यांचं दागिन्यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्याच प्रदर्शनाविषयी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी बटुकभाई ज्वेलर्सचे विराज सेठ आपल्या सोबत उपस्थित आहेत। तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात की या प्रदर्शनात ग्राहकांसाठी आणि एडीएनच्या दर्शकांसाठी संपूर्ण छत्रपती संभाजीनगर वासियांसाठी काय विशेष आयोजन करण्यात आलेलं आहे।
नटुक भाई ज्वेलर्स से। हम एक तीसरी पीढ़ी आए हैं यहाँ पे। 60 इयर्स पुराना हमारा काम है नागपुर में, और वहाँ के काफ़ी रिश्तेदार लोग यहाँ पे रहते हैं, तो उन्होंने हमें बहुत एंकरेज किया कि आप प्लीज़ यहाँ पे आइए, आपका जितना भी भव्य ज्वेलरी कलेक्शन है वो शोकेस करिए, ताकि हम सिर्फ 4 घंटे दूर आपके पास से हैं। अभी समृद्धि महामार्ग इतना सुंदर बन गया है, सिर्फ 4 घंटे दूर हम वहाँ पे रहते हैं, हमारा शोरूम वहाँ पे है। आप वहाँ पे आके ताकि हमारी पूरी ज्वेलरी कलेक्शन देख सके, खरीद सके। और आप देख सकते हैं कि 20 मिनट ही हुआ है, पर छत्रपति शिवाजी नगर के वासियों ने बहुत ही ज़्यादा सपोर्ट किया है, बहुत प्यार बरसाया है हमारे ऊपर। हम 3 दिन यहाँ पे रहेंगे होटल रामा में, माय वेलकम ITC में, और आपको विभिन्न प्रकार की ज्वेलरी हमारे पास देखने मिलेंगी, फिर वो जड़ाऊ हो, गोल्ड हो, डायमंड हो, पोल्की हो, और मतलब विभिन्न प्रकार के आपको दागिना देखने के लिए मिलेंगे। और क्योंकि हम पहली बार आ रहे हैं, तो हम संभाजी नगर के वासियों के लिए हम लोग ने थोड़े डिस्काउंट्स भी रखे हैं मेकिंग चार्जेस में, जो कि 25% अप टू 25% ऑफ रहेगा गोल्ड में। तो आप प्लीज़ आइए, हमारी ज्वेलरी का एहसास लीजिए, हमारी सर्विस का एहसास लीजिए, ये मेरी आपसे कामना है। हमने आज देखा तो मार्केट में बहुत सारे ज्वेलर्स है, पेटे सन से, जो कि गोल्ड और डायमंड्स सभी में मतलब ज्वेलरी देते हैं। आप ग्राहकों को, कस्टमर्स को क्या अलग प्रेजेंट करके दे रहे हैं? और पहली बात तो हम फैमिली ज्वेलर्स हैं। मेरे दादाजी ने जब काम शुरू किया था ऑलमोस्ट 60 वर्ष पहले, तो 3 पीढ़ी से हम लोग की कस्टमर्स की वो लॉयल्टी चलते आ रही है। उनका स्ट्रक्चर अलग रहता है, उनकी 100 दुकानें, 200 दुकानें, 300 दुकानें रहती हैं। तो आप जो खरीद रहे हैं वो हर 200-300 दुकान में मिलेगा, पर आप जो हमारे पास खरीदेंगे वो आपको सिर्फ हमारे पास मिलेगा, सिर्फ आप पहनेंगे, क्योंकि आप इतना खर्चा कर रहे हैं ज्वेलरी के ऊपर, और अगर यूनिक ना हो तो उसका कोई महत्व नहीं है। तो हमारे पास आपको हैंडमेड स्पेशल ज्वेलरी मिलेंगी, जो एकदम यूनिक रहेंगी, जो सिर्फ आपके लिए। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास। आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे। कायद्याच्या चौकटीत टिकणारं आणि इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेण्यात आलं आणि मराठा समाजाला SEBC प्रवर्गातून शासकीय नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशासाठी 10% आरक्षण दिलं। हे आरक्षण 26 फेब्रुवारी 2024 पासून लागू झालं आहे। मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेमार्फत अधिछात्रवृत्ती शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 116 कोटी 34 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत। सारथी मार्फत मागील 3 वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची UPSC तर 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड करण्यात आली आहे। याखेरीज 32,639 विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती देण्यात आली। या शिष्यवृत्ती अंतर्गत 31 कोटी रुपये वितरित करण्यात आले। तसंच यावर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। सारथी मार्फत 36,726 विद्यार्थ्यांना रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे, जेणेकरून मराठा समाजातील तरुण हा सुशिक्षित आणि स्वबळावर उभा राहावा। मराठा समाजाच्या 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ आणि त्याकरता 21 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत 3,79,373 विद्यार्थ्यांना 21,293 कोटी निर्वाह भत्ता वितरित करण्यात आला आहे। याशिवाय राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत 17,54,494 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी 9,262 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। याखेरीज शेतकऱ्यांसाठी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू करण्यात आले आहेत। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास।
रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे. याकरता सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या मराठा आरक्षणासंबंधित उपचारात्मक याचिकेसाठी शासनाकडून देशातील सर्वोत्तम वकिलांची फौज उभी केली गेली. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं राज्यातल्या मराठा समाजाला कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा अशी जात प्रमाणपत्र देण्यासाठी पुरवण्याची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करून पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्यासाठी नोंदणीचा डेटाबेस करून कार्यपद्धती विहित केली, ज्यामुळे जात प्रमाणपत्र मिळणं सुकर झालं. माननीय सर्वोच्च न्यायालय, माननीय उच्च न्यायालय आणि इतर न्यायालय पातळीवर मराठा समाजाचं आरक्षण कसं टिकून राहील याबाबत शासनाला कायदेशीर सल्ला देण्यासाठी माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य सल्लागार मंडळ नेमलं आहे. मराठा समाजाचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत दिनांक 23 जानेवारी 2024 ते 2 फेब्रुवारी 2024 या कालावधीत सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं. दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल शासनाला सादर केला गेला. कायद्याच्या चौकटीत टिकणारं आणि इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 20 फेब्रुवारी 2024 रोजी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेण्यात आलं आणि मराठा समाजाला SC-BC प्रवर्गातून शासकीय नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशासाठी 10% आरक्षण दिलं. हे आरक्षण 26 फेब्रुवारी 2024 पासून लागू झालं आहे. रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे. गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला. 24 तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली, जी ते आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे. सारथी संस्थेमार्फत अधिछात्र वृत्ती शिष्यवृत्ती PhD करिता योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 116.34 कोटी रुपये वितरित. सारथीकडून मागील 3 वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची UPSC तर 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड. छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी 32,639 विद्यार्थ्यांना 31 कोटी रुपये वितरित. तसंच यावर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी मंजूर. सारथी मार्फत 36,726 विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं. शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू. रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे. गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला. 24 तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली, जी ते आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे. मराठा समाजाच्या 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ व 21 कोटी रुपयांची तरतूद. डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत 3,79,373 विद्यार्थ्यांना 1,293 कोटी रुपये निर्वाह भत्ता वितरित. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 17,54,494 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी 9,262 कोटी रुपये मंजूर. रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे. प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल. आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे. आता सांडपाणी, कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया. आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे.
हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा, हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. तर आज आपण कुठला विषय शिकणार आहोत? तर जलजीवन मिशन बद्दल कोणाकोणाला माहित आहे? अरे वा, तू सांग. पाईपलाईन द्वारे घरोघरी नळ दिले जातात. हे नळ आल्याने काय होणार? घरोघरी स्वच्छ पाणी येते. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पाणी वाचवायला काय करावं लागेल? मग पावसाचे पाणी जमिनीत खड्डा करून साठवलं पाहिजे. बरोबर. तुम्ही सगळेजण पाळणार ना मग आपली जबाबदारी? सांगणार ना मग तुम्ही आपल्या घरी? जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. आता यासाठी लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद, समान पाणी वाटप, उपांगांची देखरेख, देखभाल दुरुस्ती यासाठी सामुदायिक प्रयत्न करून या योजनेचा अविरत लाभ घेऊ. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आता घराघरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्याची मोहीम पूर्णत्वाला नेली जात आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. ही योजना सुरळीत चालण्यासाठी पंपाकरिता विजेची आवश्यकता असते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी वेळेत भरूया. असे न केल्यास पंपाचे संचालन किंवा अन्य खर्च जसे निर्जंतुकीकरण, देखभाल दुरुस्ती आणि उपकरण व साहित्यांसाठी लागणाऱ्या निधीअभावी योजना बंद होऊ शकते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे वेळेत जमा करू. आपली योजना आपली जबाबदारी. केंद्र आणि राज्य शासनानं केली योजना भारी. जलजीवन मिशननं पाणी आणलं आपल्या दारी. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. जलजीवन मिशन ही योजना आभारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी. आपण निभावू आपली जबाबदारी. वेळेत पाणीपट्टी भरण्याची घेऊ खबरदारी. निर्जंतुकीकरण आणि देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी. जल पुनर्भरण आणि भूजल संवर्धनाची जो कास धरी. शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी. शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी. केंद्र आणि राज्य शासनाची ही योजना गुणकारी. पाणी म्हणजे जीवन, पाणी हे संजीवन. आयुष्य बहरेल घराघरात, मिशन जलजीवन. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते. ते फक्त आणि फक्त गरुडचे पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या.
केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते। अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जातंय। त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे। तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। सलाम सरपंच। अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून। मी नाही घेणार आहे बाबा। मग आता तुझ्या घरात वीज येते, तरी तू बिल भरते की नाही? भरतो की। अरे मग तसंच आहे ते। आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हा खर्च शासन आणि 10% लोक वर्गणी यातून होणार आहे। पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल, त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस। याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे 6 पाणी स्वच्छ पाणी येईल। असं आहे का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना। आता समजलं मला, येतो मी। जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात इंडियन बातमीपत्र। इलेक्ट्रिकल चार्जिंग इकोसिस्टीम सक्षम करण्यासाठी मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 86 स्टेशन सुरू केले आहेत। तसेच 561 चार्जिंग स्टेशनला वीज पुरवठा देण्याचं काम प्रगतीपथावरती असून मराठवाड्यात 647 चार्जिंग स्टेशनची सेवा ग्राहकांना मिळणार आहे। नागरिकांनो, ई चार्जिंग वाहन, मोटारसायकल, ऑटो रिक्षा, कार इत्यादी वाहन खरेदी केली। भविष्यात काही जण ई चार्जिंग वाहन खरेदी करणार आहेत। ही वाहने कोठे चार्जिंग करणार आहात हा प्रश्न नक्कीच वाहनधारकांना पडला असेल। याची काळजी करू नका। महावितरण कंपनी मागेल त्यांना चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी वीज जोडणी देण्यासाठी तयार आहे। मराठवाड्यात 8 जिल्ह्यांमध्ये 86 चार्जिंग स्टेशन सुरू केली आहेत। तसेच 561 चार्जिंग स्टेशनला वीज पुरवठा देण्याचं काम प्रगतीपथावरती असून मराठवाड्यात 647 चार्जिंग स्टेशनची सेवा ग्राहकांना मिळणार आहे। पर्यावरणपूरक आणि पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीला पर्याय म्हणून इलेक्ट्रिकल वाहनांना मोठ्या प्रमाणात स्वीकारल्या जात आहे। केंद्र सरकारने इलेक्ट्रिक चार्जिंग इकोसिस्टीम सक्षम करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला कोणत्याही परवानगीशिवाय सार्वजनिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्याची परवानगी दिली आहे। बसस्थानक, रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप किंवा शॉपिंग मॉलजवळ कुणीही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करू शकतो। याशिवाय आता महामार्गाच्या बाजूला देखील इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहे। शिवाय राज्य शासनाने इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग पायाभूत सुविधा पुरवण्याकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती दिली आहे। शिवाय खासगी व्यक्तींना चार्जिंग स्टेशन उभारायचे असल्यास त्यांना महावितरणातर्फे प्राधान्याने वीज पुरवठा करण्यात येतोय। राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयात इलेक्ट्रिकल व्हेइकल चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी वित्तीय प्रोत्साहन जाहीर करण्यात आलंय। इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंग स्टेशनसाठी महावितरण कंपनी मागेल त्याला वीज जोडणी देण्यासाठी सदैव तत्पर आहे। चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी इच्छुकांनी जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी केलंय। सोयाबीन व कापसाला हेक्टरी 5,000 रुपये मदत देण्यात येईल। ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार रोजी राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केली आहे। या विविध घोषणांचं आणि सरकारच्या धोरणांचं स्थानिक शेतकऱ्यांनी स्वागत केलंय। लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर शेतकऱ्यांच्या लाभाच्या सर्व योजना राबवून लाडका शेतकरी अभियान राज्यात सुरू करणार।
त्यासोबतच सोयाबीन व कापसाला हेक्टरी 5,000 रुपये मदत देण्यात येईल. ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते बुधवारी रोजी परळी वैजनाथ येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी ह्या घोषणा केल्या आहेत. परळी येथे 5 दिवसीय कृषी महोत्सव 2024चं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालंय. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय कृषी शिवराजसिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सरकारच्या शेतकऱ्यांच्या बाबत असलेल्या धोरणांचं स्थानिक शेतकऱ्यांनी स्वागत केलंय. मी अरुण अण्णा रोडगे, राहणार महालक्ष्मीगडा, तालुका गंगापूर. माझा धंदा शेती हा व्यवसाय आहे. शेती ही अतिशय उत्तम प्रकारे मी थोडीफार चांगली शेती करतो. आणि आता शिंदे साहेब जे ना शेतकऱ्याच्या बाहेर तर एकदमच चांगले आहे बाबा. ते लगे म्हणजे शेतकऱ्याचं प्रत्येक गोष्ट ऐकून घेतात. आता त्याने 6,000 रुपये केंद्राने दिले होते, 6,000 रुपये यांनी दिले. फडणवीस साहेब पण खूप काम करते शेतकऱ्यासाठी, शिंदे साहेब पण काम करते, आता अजितदादा पण आले त्यांच्यासोबत. पण मग फडणवीस साहेब पण खूप काम करतात. फडणवीस साहेबांनी ते 6,000 रुपये वाढवून दिले. हे त्याच्यानंतर मग वृद्ध शेतकऱ्याला सुद्धा ते अनुदान दिलं. शेतकऱ्याच्या बाबतीत पुन्हा आता आम्हाला तुरीचं अनुदान भेटलं, आम्हाला आता ते पाठीमाग सोयाबीनचं अनुदान भेटलं, आमचा विमा भेटला. असं अनेक कामं केले महायुती सरकारने. विशेष करून म्हणजे फडणवीस साहेब पण खूप लक्ष देतात प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणून ते महायुती सरकार खूप चांगलं आहे, तेच यावा अशी आमची अपेक्षा आहे. जे कृषी प्रदर्शन जे आहे परळी येथे चालू, त्या कृषी प्रदर्शनाला आम्ही जाऊन भेट दिली. तिथं एकदम चांगलं आहे. लगे त्या प्रदर्शनामध्ये तुम्ही जर पाहिलं तर अतिशय चांगलं आहे. तिथं अनेक प्रकारचे अवजारं, ट्रॅक्टरचे अनेक प्रकारचं दाखले, ट्रॅक्टरचे अनेक प्रकारचे अवजारं दाखले, शेतीचे अवजार कसे राहते ते समजलं. आणि धान्य कसं घ्यायचं, मोसंबीत काय घ्यायचं हे पण त्यांनी सांगितलं. एकदम चांगलं सांगितलं. तिथं चांगलं लगे आमचं प्रदर्शन झालं. आम्हाला तिथं मार्गदर्शन केलं. आम्ही मार्गदर्शनला पण थांबलो. तर चांगलं आहे. जनावरांची पण माहिती चांगली दिली. त्या कोंबड्या कशा कोणत्या जातीच्या पाळाव ही पण माहिती दिली. बकऱ्या कोणत्या जातीच्या पाळाव ही असं चांगलं आहे लगे. मी माझं नाव अशोक वामन देवकर. मी शेतीचा व्यवसाय करतो. महायुती सरकारी शेतकऱ्याखाली अत्यंत चांगला आहे. त्याने अनेक प्रकारच्या योजना सुरू केलेल्या आहे आणि त्या शेतकऱ्याच्या उपयोगी पडत आहे. त्यांनी शेतकऱ्यासाठी आता शेतकऱ्याच्या सोयाबीनसाठी 5,000 रुपयाचं अनुदान दिलं. आणि इतकंच नव्हे तर त्यांनी महिलांसाठी माझी लाडकी बहीण ही योजनासुद्धा आणली. त्याचासुद्धा महिलांना चांगल्या प्रकारचा फायदा होत आहे. त्यामुळे सर्वांना आम्हाला असं वाटतं की हे महायुती सरकार नेहमी यावं आणि शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे सहकार्य करावं असं मला वाटतं. कृषी प्रदर्शन भरवण्यामुळे म्हणजे त्या ठिकाणी मी जाऊन आलो. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे शेतीविषयक अवजारे मी तिथे पाहिले आणि त्या अवजारे पाहून शेतीला त्यांचा चांगल्या प्रकारे फायदा होईल असं मला वाटलं. शेतकऱ्याच्या हितासाठी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब हे अनेक प्रकारचे चांगले शेतकऱ्यासाठी कामं करत आहे. नेहमी ते सरकार यावं आणि शेतकऱ्यासाठी त्यांनी चांगलं प्रोत्साहन अनुदान द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्स यांच्या वतीने महिलांप्रती वाढत चाललेल्या हिंसाचार आणि अत्याचाराच्या विरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. आणि इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्स मराठवाडा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पॅनल डिस्कशनचा कार्यक्रम आम्ही रविवार 25 ऑगस्ट 2024 रोजी 3:30 वाजता तापडिया नाट्य मंदिरमध्ये ठेवलेला आहे. तर ह्या उपक्रमात आमचा एक मुख्य उद्देश असा होता की रेझिंग अवेअरनेस ऑन वुमेन सेफ्टी या विषयावर आम्ही हा चर्चासत्र ठेवलेला आहे की ज्याच्यात डॉक्टर मोनाली देशपांडे सायकॅट्रिस्ट, डॉक्टर सुरेंद्र गंडप्पा HOD आहेत गायनेकॉलॉजी डिपार्टमेंटचे, नंतर ॲडव्होकेट प्रज्ञा तळेकर, विधी राठी की ह्या पण सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत आणि स्वतः वकील पण आहेत. नंतर मनीष शर्मा हे शैक्षणिक संस्था ह्या क्षेत्राशी निगडीत आहेत. नंतर CA स्मिता भारतीया या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आहेत आणि PSI कांचन निर्दे ज्या दामनी पथकाच्या इन्चार्ज आहेत. असा आम्ही एक विविध क्षेत्रातील लोकांना पॅनलमध्ये घेतलेला आहे की या विषयावर
एक चर्चासत्र मोठ्या प्रमाणात घडावं या विद्यमाने आम्ही एक गुगल फॉर्म सुद्धा सोशल मीडियावर सर्क्युलेट केला आहे आणि आमच्या सगळ्या सर्कल्समध्ये सर्क्युलेट केला आहे की तो फॉर्मही लोकांनी बघून की ज्याच्यात व ज्यांना पुढे त्यांचं नाव नाही येऊ द्यायचंय किंवा समोर येऊन नाही बोलायचंय तर त्यांनी त्या सोशल गुगल फॉर्ममध्ये त्यांची जी काय प्रश्न असतील ती त्यांनी पाठवावी. त्या दृष्टीने आमचे जे मॉडरेटर्स राहतील ते पॅनल डिस्कशनच्या वेळेला आपले जे पॅनलिस्ट आहेत यांना ते विचारतील म्हणजे त्याची उत्तरं आपल्याला मिळू शकतील. आम्ही एकत्र म्हणून काही एक छोटासा आमचा एक प्रयत्न आहे टू रीच आउट टू द मासेस. त्याच्यासाठी आम्ही हा पॅनल डिस्कशन घेतलेला आहे आणि जो गुगल फॉर्म आम्ही एक तयार करून सगळ्यांना दिला आहे अलॉंग विथ द इन्व्हिटेशन. त्याच्यामध्ये अनॉनिमस तुम्ही घेऊन पाठवू शकता व्हॉट एव्हर युअर क्वेश्चन्स आर. कधी कधी कसं असतं लोक क्या कहेंगे हा प्रॉब्लेम जो असतो बायकांना विच इज अ व्हेरी बिग प्रॉब्लेम. म्हणजे छोटंसं माझ्याबरोबर काही घडलं असेल तरी माझी हिंमत होत नाही कुणाला सांगायची. ही जी भीती बायकांमध्ये आहे मुलांमध्ये आहे ही भीती काढायची. वी वॉन्ट टू टेल देम दॅट देयर आर लॉट ऑफ पीपल हू आर देअर टू हेल्प यू. वी आर देअर ॲज अ कम्युनिटी टू हेल्प. आणि ती जी भीती जर निघाली बायकांच्या डोक्यांमधनं मुलांच्या डोक्यांमधनं आय एम शुअर हा प्रॉब्लेम खूप खूप कमी होऊ शकतो. आणि जितका ओपन होईल तितके जे नेगेटिव्ह माइंडसेटवाली लोक आहेत त्यांच्या डोक्यात तो दहशत जो म्हणतो तो येईल. दे विल बी स्केर्ड टू डू नेगेटिव्ह. तर हे जे एक रिअलायझेशन लोकांमध्ये आणायचं आहे आम्हाला. वी आर ट्राईंग टू हे जे पॅनलिस्ट आम्ही ठेवतो त्याच्यासाठीच की इच वन विल टेल अस की काय कसं हाऊ आर यू सपोज टू टॅकल दिस किंवा व्हॉट आर द सेफ्टी प्रिकॉशन्स दॅट यू कॅन टेक टू अवॉइड दिस अँड टीच फ्रॉम द स्मॉल एज. म्हणजे छोट्या मुलांपासून तुम्ही हे सुरू करा. अँड नॉट ओनली गर्ल्स सगळ्यात मुख्य आहे की आपल्या छोट्या छोट्या मुलांना हे रिस्पेक्ट बॉईजला हे रिस्पेक्ट डेव्हलप करायचा जो आहे कार्यक्रम that should start from a small age. and फक्त छोटे नाही it has to be hammered every year for as a part of the curriculum. तरच त्याच्यात काहीतरी होईल. and not only children even elders कॉलेजमध्ये असो किंवा ऑफिसेस मध्ये असो there should be a regular program which is a compulsory for all the people to attend. आणि त्याच्यातनंच हॅमर होईल त्याच्यातनंच रिस्पेक्ट होईल. and there is this kind of spirituality not about हिंदू or मुस्लिम but एक spirituality आतमध्ये सगळ्यांच्या आणायला पाहिजे so that they are emotionally they develop to respect women, respect the opposite sex. तर हे प्रयत्न आमचा आहे. तर खुलताबाद येथील प्रसिद्ध दर्गा हजरत ख्वाजा शेख मुंतजोबुद्दीन जर बख्शरह यांच्या 738व्या उर्साची सुरुवात येत्या 9 सप्टेंबर पासून होत आहे. या निमित्त उर्स समितीची बैठक तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. या बैठकीमध्ये कंकाळ यांनी प्रशासनास विविध सूचना केल्या आहेत. खुलताबाद येथील प्रसिद्ध दर्गा हजरत ख्वाजा शेख मुंतजबुद्दीन जर बख्शदुल्लारह यांच्या 738व्या उर्साची सुरुवात येत्या 9 सप्टेंबर पासून होत आहे. यानिमित्त शासन नियुक्त उर्स व्यवस्था समितीची बैठक नगर परिषद कार्यालयात उर्स व्यवस्था समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. या बैठकीत दर्गा कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद एजाज, उर्स व्यवस्था समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट कैसरुद्दीन यांनी उर्स दरम्यान भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली आहे. यात एसटी परिवहन, पोलीस बंदोबस्त, आरोग्य सेवा, विद्युत सेवा, पाणी पुरवठा, स्वच्छता तसेच उर्स निमित्त तसेच ईद ए मिलाद होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी दर्गा कमिटीचे उपाध्यक्ष इम्रान जागीरदार, सदस्य शेख मुबरशिरोद्दीन कामनारुद्दीन यांनी ही विविध प्रश्नांविषयी आपलं मत मांडलंय. याप्रसंगी उर्स व्यवस्था समितीचे सचिव तथा मुख्य अधिकारी विक्रम दराडे यांनी सर्व बाबींची नोंद घेतली आहे व नगर परिषदेकडून विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. तर पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी उर्स दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल असं सांगितलंय. बैठकीनंतर उर्स मान्यवरांनी दर्गा हजरत शेख मुंतजबुद्दीन जर बख्शदुल्लारह उर्स मैदान येथे भेट दिली असता दर्गा कमिटीच्या वतीने उर्स व्यवस्था समितीच्या वतीने सर्व अधिकाऱ्यांची दस्तारबंदी करून सत्कार करण्यात आलाय. 9 सप्टेंबर रोजी चुना, 10 सप्टेंबर रोजी फराशे, 11 रोजी संदल आणि 12 रोजी चिरांगा, 13 रोजी शबे बदावा असून जलसा ए सीरतुन्नबी, किरअत स्पर्धा, सेमिनार, कुस्ती दंगल आणि ऑल इंडिया मुशायरेचं देखील आयोजन करण्यात आलंय. तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन दर्गा कमिटी कलांच्या वतीने करण्यात आलं आहे. यावेळी हबीब मुजावर, गुफरानुद्दीन, नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र बोचरे, शेख इरफान, अभियंता जोशी, पुरवठ्याचे अशोक भंडारे,
नगर परिषद कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना उर्स व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी विविध सूचना केल्या आहेत. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने उद्या बंदची हाक. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी घेतली पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवक्ता डॉली शर्मा यांनी बदलापूर प्रकरणी महायुती सरकारवरती जोरदार टीका केली आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.